वसई धर्मप्रांत शिक्षण मंडळातर्फे डायसिन एज्युकेशन डे उत्साहात साजरा। वसई धर्मप्रांत शिक्षण मंडळ यांच्या वतीने मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी डायसिन एज्युकेशन डे हा विशेष शैक्षणिक कार्यक्रम सेंट जॉन 23rd हायस्कूल आगाशी येथे सकाळी 9 ते दुपारी 12:30 या वेळेत उत्साहात साजरा करण्यात आला। यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना कृत्रिम बुद्धिमत्तेतील नैतिकता आणि योग्य वापर अशी होती। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी जीवनात कशी सकारात्मक भूमिका बजावू शकते, तसेच तिचा जबाबदारीने व नैतिकतेने वापर करणे किती आवश्यक आहे यावर विविध सादरीकरणांतून प्रभावी संदेश देण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात होली क्रॉस स्कूल निर्मळ येथील बँडद्वारे मान्यवरांचे स्वागत करून करण्यात आली। त्यानंतर दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा औपचारिक प्रारंभ झाला। विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेली प्रार्थना नृत्य आविष्कार आणि पथनाट्याद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे, धोके व नैतिक मर्यादा यांचे सजीव आणि प्रभावी चित्रण करण्यात आले। कृत्रिम बुद्धिमत्ता, नैतिकता आणि जबाबदारी या विषयावर वसई डायोशियन बोर्डचे अध्यक्ष माननीय फादर प्रदीप डाबरे यांनी प्रास्ताविक करताना तंत्रज्ञानाचा योग्य वापर हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कसा उपयुक्त ठरू शकतो यावर प्रकाश टाकला। या प्रसंगी वसई धर्मप्रांताचे बिशप माननीय थॉमस डिसोजा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माझ्या प्रिय उपस्थित लोकांनो, तुमचं सगळं लक्ष कदाचित या वेगवेगळ्या जे चिन्ह दाखवलेले आहे त्याच्यात तुमचा दररोजचा परिचय आहे त्याच्यावर जात असेल, बरोबर? यू आर लुकिंग ॲट दिस सिम्बल्स, नो? व्हॉट इज दिस? 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 आय वॉन्ट टू टेक युअर अटेन्शन टू दिस. व्हॉट इज दिस? विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग मानवतेच्या सेवेसाठी आणि समाजहितासाठी करावा असा मौलिक संदेश दिला। तसेच या कार्यक्रमात नेरियाह कोरेया यांच्या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले, जे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले। या शैक्षणिक सोहळ्यासाठी वसई विभागातील विविध शाळा व महाविद्यालयांचे व्यवस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच अनेक धर्मगुरू व धर्मभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तलासरी, गांगणगाव यासारख्या दुर्गम भागातूनही विद्यार्थी या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहिले होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ स्टेविना डिमॉन्टी यांनी केले, तर सौ सॅन्ड्रा रोझारियो यांनी आभार प्रदर्शन केले। हा संपूर्ण कार्यक्रम वसई धर्मप्रांत शिक्षण मंडळाचे संचालक माननीय फादर प्रदीप डाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत यशस्वीपणे पार पडला। आज वसई धर्मप्रांतामध्ये एज्युकेशन डे म्हणजेच धर्मप्रांतीय शिक्षण दिन आयोजित केलेला आहे। शिक्षण हे ख्रिस्त सभेचं एक फार महत्त्वाचं असं पवित्र मिशन आहे। इट इज द सेक्रेड मिशन ऑफ द चर्च। आणि वसई धर्मप्रांताद्वारे सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये हे शिक्षणाचं जाळं आपण पसरवलेलं आहे। अगदी गरिबापर्यंत सर्वांना शिक्षण प्राप्त व्हावं आणि दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावं म्हणून धर्मप्रांत नेहमी प्रयत्नशील असते। आणि त्याचाच एक भाग म्हणून आज वसईतल्या सगळ्या भागातून हे शाळा एकत्र येणार आहेत आणि त्यांच्यामध्ये असलेली कला हे प्रदर्शित करणार आहेत। हे वसई धर्मप्रांताचं कार्य अधिक प्रभावीपणे करण्यासाठी धर्मप्रांतीय शिक्षण आयोग खूप मेहनत घेत असते आणि म्हणून त्यांचे संचालक फादर प्रदीप डाबरे यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना आणि त्यांच्याबरोबर कार्य करणाऱ्या सर्वांना मी शुभेच्छा देत आहे। आज हे शिक्षण दिन आपण जॉन 23rd या शाळेमध्ये घेत आहोत। गेली 6 दशक ह्या संस्थेद्वारे इथल्या परिसरातील लोकांसाठी ज्ञानदानाचं विशेष कार्य इथे केलं जात आहे आणि म्हणून त्याबद्दल मी क्वीन ऑफ द अपॉस्टल सिस्टर्स यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो।
शिक्षण म्हणजे केवळ ज्ञानदान नाही, तर शिक्षण म्हणजे कॅरेक्टर फॉर्मेशन, म्हणजेच व्यक्तिमत्व घडविणे. आपले हे विद्यार्थी जे आहेत हे आपल्या उद्याचे देशाचे आणि समाजाचे महत्वाचे घटक आहेत आणि म्हणून त्यांचा सर्वांगीण विकास होणे आणि विशेष करून त्यांच्या कलागुणांना वाव देणे हे शिक्षणाचं प्रमुख कार्य आहे. त्यासाठी आपण विशेष प्रयत्न करीत असतो. आजच्या सारखे कार्यक्रम म्हणजे शिक्षण दिनासारखे कार्यक्रम ह्या मुलांना त्यांची कला दाखविण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये असलेले उपजत गुण मोठे करण्यासाठी, विकसित करण्यासाठी मदत करीत असते. या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देत आहे. सर्व शाळा जे सहभागी झालेले आहेत त्यांचे मॅनेजर्स, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व पालक वर्ग ह्यांना मी शुभेच्छा देत आहे. आपण सर्वजण ख्रिसमसच्या एका मोठ्या सणाच्या तयारीमध्ये आहोत आणि त्या पार्श्वभूमीवर हा शिक्षण दिनाचा कार्यक्रम जणू काही एक पूर्वतयारी आहे. मी आपणा सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. नवीन वर्ष 2026 आपणा सर्वांना, विशेष करून आपल्या विद्यार्थी वर्गांना, शिक्षकांना आणि शैक्षणिक संस्थांना भरभराटीत जावो अशा शुभेच्छा देत आहे. विश यू हॅपी क्रिसमस इन ॲडव्हान्स अँड अ हॅपी न्यू इयर.